सुप्रभात. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत अपूर्वाई, हे श्री पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं त्यांचं प्रवास वर्णन. मागच्या भागात आपण बघितलं त्यांनी एडेंबेराला काय काय बघितलं आणि कसं त्यांचा तिथलं वास्तव्य झालं. आता तिथून ते निघतायत, तर बघूया आता आपण ते कुठे जात आहेत. तर सुरू करते. एडिंबराहून निघाल्यानंतर पुढला मुक्काम खुद्द लंडन शहरातच 2-3 महिने पडणार होता. त्यामुळे कॉम्पेन गार्डनमधल्या ज्युअरबाईच्या घरात आम्ही चक्क बिऱ्हाड थाटलं. यापुढे माझा टेलिव्हिजनचा शिक्षणक्रम BBC-च्या शाळेत सुरू होणार होता. आतापर्यंत टेलिव्हिजनवर मी पुष्कळ कार्यक्रम पाहिले होते. आता प्रत्यक्ष स्टुडिओत जाऊन कामाला सुरुवात होणार होती. रेडिओचे हे धाकटे भावंड कानामागून येऊन भलतंच तिखट झालं. रेडिओची रवानगी आता स्वयंपाकघरात झाली आहे. आधीच इंग्रजाला घरकोंबडेपणा मानवतो, त्यात त्याच्या खुराड्यात आता ही नवीन करमणूक आली. त्यामुळे तासनतास हे कार्यक्रम पाहत बसणारी कुटुंब निर्माण झाली. कुणी म्हणतात की या यंत्रानं सामाजिक जीवनावर आघात केला, कुणी म्हणतात चित्रपटगृह ओस पडली, कुणाचं मत नाटकवाले मेले. मला मात्र तसं वाटत नाही, कारण करमणुकीच्या सर्व कार्यक्रमांना तितकीच गर्दी असते. आमची शाळा तुसॉबाईच्या मेणाच्या प्रदर्शनापुढल्या गल्लीतच होती. BBC-चे स्टाफ ट्रेनिंग स्कूल एका जुनाट 3 मजली इमारतीत आहे. पहिल्या दिवशी इमारतीतले लिफ्ट पाहून मी थक्क झालो. 100 वर्षापूर्वी बसवलेलं हे लिफ्ट लोखंडी दोरखंड ओढून वर न्यावं लागतं. 20व्या शतकात महाराणी व्हिक्टोरियाच्या आमदानीतला हा जिने चढणारा पाळणा अजून वापरात ठेवण्याचा पुराण मताभिमान इंग्रजच बाळगू जाणे. वर्गाचं स्वरूप अगदी एखाद्या शाळेतल्या वर्गाप्रमाणे होतं. आमच्या पुढे छोटी छोटी मेजं आणि पुढे मास्तरांचं टेबल, फळा, खडू, नकाशे अगदी यथासांग होतं. टेबलावर छडी तेवढी नव्हती. आम्ही 18-20 विद्यार्थी होतो. सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5पर्यंत शाळा चालत असे. त्यानंतर प्रत्यक्ष स्टुडिओतील शिक्षण, इथली शिस्त, नियमितपणा, टापटीप पाहून आपण गारठतो. टेलिव्हिजनच्या शास्त्रातले अनुभवी पंडित आम्हाला धडे देत, सक्तीनं गिरवून घेत. सुमारे 2.5 महिन्यात ते सारे शिक्षण इतके पद्धतशीर देण्यात आले की आमच्यापैकी प्रत्येकजण ज्यावेळी आपापलं प्रोडक्शन करण्यासाठी तयार झाला, त्यावेळी BBC-च्या टेलिव्हिजनमधला खेळानखेळा आमच्या परिचयाचा झाला होता. प्रत्येक शिक्षक शंका समाधान करायला तत्पर असे. अवघड प्रश्नांची उत्तरं देण्यापूर्वी शिक्षक मुदत मागून घेत आणि स्वतः पुस्तके चाळून त्यातले उतारे नोंदवून घेऊन उत्तर देत. सर्वज्ञतेचा आव कुणी आणला नाही. BBC-चा व्याप प्रचंड आहे. त्यातून टेलिव्हिजन हे तर जगद्व्याळ काम. हजारो माणसं इथं घड्याळाच्या काट्याप्रमाणे राबत असतात. पण ह्या सर्वात मला जर खरोखर कुणाचं कौतुक वाटलं असेल तर सेक्रेटरी म्हणून काम करणाऱ्या पोरीचं. या चलाक पोरी टणाटण उड्या मारीत हसऱ्या चेहऱ्याने कामाचे सारे भार उचलत असतात. प्रत्येक प्रोड्युसरला सेक्रेटरी असते. ह्या इतक्या तरबेज असतात की कधीकधी प्रोड्युसरच्या गैरहजेरीत प्रोडक्शनचं देखील काम त्या करू शकतात. BBCच काय, परंतु पाश्चात्य देशातल्या साऱ्या मोठमोठ्या कंपन्यांच्या या सेक्रेटरी म्हणून राबणाऱ्या पोरी जणू रक्तवाहिन्या आहेत. पहिल्याच दिवशी मला काही महत्त्वाची पत्र टाईप करून घ्यायची होती. मी घरून पत्र लिहून नेली आणि सकाळी टाईप करायला दिली. 15 मिनिटात सहीला पत्र आली. माझा विश्वासच बसेना. आमच्याकडे सामान्यतः 2-3 दिवसांनी टंकलेखकाला 10 वेळा ढोसल्यानंतर पत्र टाईपरायटरवरतं चढायचं. दुसऱ्या एका गोष्टीनं मला असाच धक्का दिला. परदेशातल्या हापिसातून चपराशी कधीच आढळले नाहीत. कागदांची हालचाल दर अर्ध्या तासाने मेसेंजर सर्व्हिसमार्फत होते आणि बाकीची कामं साहेब स्वतः उठून करतात.
टेबलावरचा ग्लास उचलून पाणी भरायला चपराशाला बोलावण्याची चैन परदेशात नाही. एवढंच काय, पण मोठ्यातल्या मोठ्या साहेबाला देखील चहा प्यायची हुक्की आली तर स्वतः उठून सार्वजनिक उपहारगृहात जावं लागतं. चहाचा ट्रे घेऊन सरकारी कचेऱ्यातून हिंडणारे बैरे इंग्लंडमध्ये मला कधीच आढळले नाहीत. साहेबांची घरची कामं करणं हा आपल्याकडल्या चपराशांचा मुख्य व्यवसाय. त्यातून वेळ उरलाच तर फायली हालायच्या. सकाळी 11:15 कॉफीची सुट्टी व्हायची. 11:15 वाजता उभं इंग्लंड कॉफी पितं, 1 वाजता जेवतं, 4 वाजता चहा पितं, रात्री 7ला पुन्हा जेवतं आणि 9 ते 11 स्वतःची करमणूक करून घेतं. 11 वाजता चिडी चूप करून झोपी जातं. सारं जीवन आगगाडीच्या वेळापत्रकासारखं. बहुतेक हॉटेलं देखील ठराविक वेळी उघडझाप करतात. भलत्या वेळी चहा घ्यायचं म्हटलं तर चहा मिळायचा नाही. दुपारी 3 वाजता भुकेनं कळकळून हॉटेलच्या दाराशी कुणी पडला तरी दार उघडायचं नाही. मोठा अजब लोकांचा देश. अवेळी खाणाऱ्यांनी 6 पेनी यंत्राच्या फटीत कोंबत चॉकलेटं खावी, कागदी पेल्यातून कॉफी घ्यावी. वर्गात व्याख्यानाच्या रंगात आलेल्या वक्त्या देखील 11:15 वाजले की विषय 10 सेकंदात गुंडाळून कॉफीला पळायचे. BBC सारख्या संस्थांचे यश नियमितपणात आहे. 2 वाजता नाटकाची तालीम सुरू म्हणजे सुरू. अडचण आलीच तर टेलिफोनवरून नटाचा किंवा नटीचा निरोप यायचा. वर्गात यायला 1 मिनिटानं देखील उशीर करणारा विद्यार्थी, वय वर्षे सामान्यतः 40च्या आसपास, 4थी-5वीतल्या पोरासारखा अपराधी चेहरा करून माफी मागत वर्गात शिरायचा. मी तर एखाद्याची 7ची अपॉइंटमेंट असली तर 6:30 पासूनच त्याच्या दारापुढल्या फुटपाथवर शतपावली करीत हिंडत असे. नियमितपणा मुख्यतः दुसऱ्या माणसाच्या वेळेला किंमत देण्यातून येतो. पाश्चात्य देशात मनुष्यबळ कमी, युद्धानं प्रचंड नरबळी घेतले, त्यामुळे माणसाला विलक्षण भाव आला. यंत्राचा उपयोग अत्यंत अपरिहार्य आहे. बोलण्यात नेहमी हॉर्स पॉवरसारखा मॅन अवर्स हा शब्दप्रयोग येतो. टेलिव्हिजनच्या कोणत्याही एका कार्यक्रमाला किती मॅन अवर्स लागतात याची गणितं असतात आणि त्यावर खर्च मोजला जातो. टेलिव्हिजनच्या शाळेतले माझे दिवस अत्यंत आनंदात गेले. बरोबरीचे विद्यार्थी BBC रेडिओत 15-15, 20-20 वर्ष काम केलेले होते. प्रत्येकाने युद्धकाळात गणवेश चढवून रणांगणावर कामगिरी बजावली होती. त्यातले 2-3 हिंदुस्थानातही आले होते. या युद्धाने त्यांना खूप गोष्टी शिकवल्या. अर्थात वर्गात शाळेतल्या विद्यार्थ्यांप्रमाणे मास्तरांची चित्र काढणं, एकमेकांना हळूच चिठ्ठ्या लिहून वात्रटपणा करणं हे देखील चालायचं. या शिक्षकात देखील एका गोष्टीची मला मोठी मौज वाटली. प्रत्येक विषयाला एक तज्ज्ञ असे. मी एकूण 50-60 व्याख्यानं ऐकली असतील. प्रत्येकाला इतकी चांगली विनोदबुद्धी कशी काय मिळाली याचं मला मोठं कौतुक वाटले. टेलिव्हिजनमधला अत्यंत तांत्रिक विषय देखील गमतीदार सुटके सांगत चालायचा. इंग्रज विनोदाला घाबरत नाही. विद्वानातल्या विद्वान माणसाला देखील आपण हशा पिकवला तर आपल्या विद्वत्तेच्या पगडीच्या चिरमिळ्या निसटून खाली पडतील अशी भीती वाटत नाही. BBCतले मोठ्यातले मोठे अधिकारी आम्हाला शिकवायला येऊन गेले. डोळे मिचकावून एखादी गोष्ट सांगताना आपल्या तोलामोलाला धक्का बसेल हे भय त्यांना नाही. त्या उलट देशी साहेबांचे काडे चिरायती चेहरे जिज्ञासूंनी आठवावे. अनेक अभिवादने, हस्तांदोलने, गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, थँक्यू, बेग युअर पार्डन असल्या शब्दप्रयोगांनी यांत्रिक जीवनाच्या खडखडीतपणाला देखील स्निग्धता येते. वरिष्ठातल्या वरिष्ठाला कनिष्ठातल्या कनिष्ठाने अभिवादन केले तरी त्याचा स्वीकार आणि परतफेड तितक्याच उत्साहाने होते. आमच्याकडे एक जण मुजरा करतो आणि दुसरा त्या दिशेला ढुंकून न पाहता जातो. जसजसा माणूस हुद्द्याने मोठा होत जातो तसतशी ही पाहून न पाहण्याची कला तो शिकत जातो.
हा एतद्देशीय अनुभव आहे. तिथे आमचा लिफ्टमन देखील तो दोरखंड ओढता ओढता शीळ घालून गाणं म्हणायचा. तिसऱ्या चौथ्या दिवसापासून त्याने मला PL म्हणायला सुरुवात केली. आम्ही आमच्या लिफ्टवाल्याला इथे ताबडतोब समज देऊ. मला वाटतं लोकशाही देखील रक्तात मुरावी लागते. त्याला काही पिढ्या जाव्या लागतात की काय कोण जाणे. एकमेकांना मानाने वागवणं हेच कुठल्याही संस्कृतीचं बीज आहे. कोणत्याही इंग्लिश दुकानात गेलं किंवा कचेरीत गेलं की एक अगत्य दिसे. हे मनापासून असे की नसे हे सांगणं अवघड आहे. परंतु आपलं स्वागत हसून झालं की आनंद होई. मात्र इंग्लंडमधील भारतीयांनी आपला बाणा सोडला नाही. त्यांच्या पुढे आदर्श आहे तो हिंदुस्थानात साहेब होता त्यावेळचा. ती लाचारी आणि मुजोरी अशी काही मिसळून आली आहे की पाहणाऱ्यानं पाहत राहावं. हिंदी बांधवांनी चालवलेल्या सरकारी आणि खाजगी संस्थात तुम्ही शिरलात की आपण ब्याद आहोत असं पाहणाऱ्याला वाटत आहे. हे लगेच ध्यानात घ्यावं. आम्ही फुकटच्या हस्तिदंतीला महाग आहो. त्यामुळे हिंदी कचेऱ्यातून जाणं नको वाटे. 80% चेहऱ्यांवर एक तुसडी छटा. याचा नमुना परदेशी न जाता इथेही आढळतो म्हणा. सदैव तोंडापुढे माणूस घाणेपणाची ढाल करून वागणारा हा हिंदी बांधव असा का वागतो हेच मला कळत नसे. मला माझ्या मुक्कामात अनेक तरुण विद्यार्थी भेटले. ते तर हिंदी हाफिसरांच्या वागण्याने रडकुंडीला आले होते. बहुतेकांच्या बोलण्यात आपल्या परराष्ट्रीय खात्यापेक्षा अन्य देशीयांच्या तसल्या खात्याविषयी स्तुती असे. कुठेही अगत्य नाही, आपुलकी नाही, दुसऱ्यांच्या भावनांबद्दल आदर नाही, गैरसोयीची जाण नाही, वेळेवर हातात स्कॉलरशिप नाही. त्यामुळे बावरून गेलेले असले हे विद्यार्थी पाहून मला वाईट वाटे. परदेशात अशा वेळी माणसानं जगावं कसं? पण पिवळ्या कागदाला भावनेचं वावडं आहे. मृत्यूचा दाखला आणि नोकरीतील बढती त्या कागदावर एकाच भकासपणाने लिहिलेली असते. डोळ्यांपुढे कुठलीही योजना नसताना नोकरी करून शिकायच्या उद्देशाने आलेले काही हिंदी तरुण नुसतीच नोकरी करून जेमतेम चरितार्थ चालवताना आढळले. तिथल्या मद्यालयात पेलेबशा विसळून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला खरोखरीच वेळ मिळत नाही. वाईट मात्र एवढंच वाटतं की ही मुलं कमालीची निराश भकास होऊन दोरी तुटलेल्या पतंगाप्रमाणे जगत असतात. त्यांना भारतीय समाजाकडून आसरा मिळत नाही आणि इंग्रजी समाजात जायला त्यांना आधार नसतो. मग जोडीच्या पेले विसळणाऱ्या पोरींशी मैत्री करून त्या तसल्या जीवनात काही रंग निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न चालतो. त्याबरोबरच काही गुणी तरुण धडपडत असतात. एक वेळचं जेवून विद्यार्जन करीत असतात आणि भारतातल्या श्रीमंत व्यापाऱ्यांच्या उनाड पोरांना मिळणाऱ्या सवलती पाहून ते कायमचे इंग्लंडमध्ये दाखत असतात. आता याच्या पुढचा भाग मंडळी आपण उद्या वाचणार आहोत. तर तोपर्यंत नमस्कार.